आज जायचं होतं सताळ्याला मम्मीच्या माहेराला. तर मग आम्ही चौक्याला थांबलो, तिकडं पाय बिया पडले. किल्ल्याचे तर आजबच नगरी चालते, खाली बसून मस्त भारी पाय पाडायच्या तर वाट्यावर जाऊन पाय पाडायच्या आला. मग त्याचे एक दोन फोटो काढले मस्त भारी हात बीत लावून. आपल्याकडून पाहायला नाही गेले. मग मी म्हणलं चल उतर उतर खाली खाली उतर, बस झाला तुझा लाड. मग चालला चड्डीवर करत आता खाली उतरल्या. चौक्याच्या मध्ये घुसल्यावर मग असं एकदम सुमसाम रोड लागतो, पण मग अशी भारी व्ह्यू दिसत होती. असं वाटत होतं यार रायडर बनू का काय. पण ती काय ना आपल्या फोनामध्ये ज्यादा आहे ना पेज भेटत नाही. तर पुढचं दिसत नव्हतं, मला वाटलं मुंडकं बी येईन गाडीचं, मग पुढचं ते यू बी येईन, पण काही खरं नव्हतं. हे डोंगर असं वाटतं भयंकर, पण छोटे येतं आता काही विषय नाही. पहिले भारी वाटत होते, मग थोडीशी असं पाहिलं मी भारी दिसत होतं. तर म्हणलं यार रोडला कशी घेऊ, थोडंसं मला बी बघा. चेहरा बिरा बांधून चाललं तुम्ही, ऊन खूप होत होतं. बापरे बाप, टाकीवर आठवले तर टाकी गरम. गाडीचं मुंडकं घ्यायला गेलं तर रोड दिसत नव्हता, रोड घ्यायला गेलं तर मुंडकं दिसत नव्हतं. काय करू मी, काय करू मी. बघा बघ मम्मी कशी धरती, धर तुझी शेपूट दाब तिला. अगं मम्मी सोड ग म्हणलं. मग ही कुपाटी बा तुम्ही मस्त भारी कुपाटीनं चाललो होतो आम्ही रोडानं. म्हणलं रायडर बनायच्या चक्करमध्ये आपली तिघाची पटकी होईन एखादी बस झालं. म्हणलं आता ठेवून द्या फोन. मग आम्ही घरी आलो. मग धिंगाणा ऐका तुम्ही थोडासा, मी बोलत नाही काही. हे बघा असं घर आहे, तुझं छोटीशी रूम मस्त भारी. याच्यात सारे जण राहत होते. इकडं नाही म्हणजे ते पहिले दुसरीकडे राहत होते, मग बातमध्ये इकडे आलते काही विषय नाही. हेच खायला प्यायला आणलं होतं. तर मग कुठं लटकू काय कुठं ठेवू हे उशतायचं चालू होतं. तेच पोरगी ती आपण लग्नाला गेलो तो, लग्न झालं तर हां 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 आठवलं ना, एक नंबर. हिची मम्मीची मम्मी म्हणजे माझी आई. 100च्या पुढे गेली आई. 102 चालू आहे आईला. वय जंगला का मारायचं कशाला येते माय मग काय लाईन नव्हती काय नव्हती. मध्ये अंड्यावाणी उकडत होतं. मग आम्ही बाहेर येऊन बसलो थोडेसे. हे पा माकड इकडं राहतच रे बाबा. संग आलं तर मावशीच्या लागून माकड एक जण, ती तिथं निळ्या ड्रेसमध्ये बसेल. ती काही विषय नाही. मग हे घर बिर गाड्या बिड्या उभ्या केल्या होत्या आम्ही. ते लिंबात झाड तिथं झोका खेळत होतो पहिले लहानपणी. इकडं मस्त बाथरूम मित्र तिकडं हाऊद होता, पाणी थंड गार राहायचं त्याच्यात. मग थोडीशी कबुतरं बघितली मस्त भारी. पिल्ले बिले देईल होते ना, लय मोठे कबूतर होते. काही बदामात झाडावर, काही इकडं काही तिकडं, काही बाहेर. एक जण तर मध्ये जात होतं, पण मी त्याला जाऊनच देत नव्हतं. मग मी तिकडं भाई नेटच नाही येत रे, काय सांगू तुम्हाला. अरे भाई त्या शाळेवर जाऊन बसलो तुम्ही नेटसाठी, काहून की मॅच लावली होती. मॅच भाई 49 रुपये दररोजचे चालले. एक मॅच येईना, काय सांगू तुम्हाला. मॅच पाहायसाठी तिकडं भीतीवर जाऊन बसलो शाळाच्या. मग तिकडून घर पहा म्हणलं सारे बाहेर बसलेत म्हणलं. एक नंबर. इकडून मी लिंबात झाड, तिकडून मी लिंबात झाड. सकाळून इकडून सावली राहते, दुपारून इकडून सावली राहते. मजात मजा. लावून असं दिसतं एक नंबर. भाई लय लय गरमी आहे भाई. लाईन नसली ना जीव जातो या गावात. आणि नेट तर आहेच नाही, मग काय मरण राहतं नुसतं. भाई नेट पाहिजे ना भाई आजकालच्या जमान्यात. आखिर नेट नसतं, टावर नसलं असं वाटतं कोणीतरी काहीतरी हिसकून घेतलंय. आणि काय करावं काही करता येईल नाही. इकडं बसलो होतो मस्त भारी मांडी बिंडी घालून. 2-2 टुंग टुंग बाय बाय.